हॅलो, कशा आहात तुम्ही? बघा मी भेंडी फ्राय बनवते, दाखवते तुम्हाला. बघा तुम्ही कशी बनवते. कोथिंबीर, मिरची, आलं लसूणचं पेस्ट टाकले, आवडलं कोथिंबीर टाकली, शेंगदाण्याचं कूट, तिखट, हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि भेंडीमध्ये आता आपल्याला भरायचं. या सगळ्या भेंडीमध्ये कशी भरते ते बघा. असं घ्यायचं, शिर द्यायची इथे अशी भरायची. सगळं भरून घ्यायचे. तेल टाकलं कढईत. तुम्ही पण अशी करून बघा, काय साधी सोपी आहे. शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, जरासं आलं लसूण कोथिंबीर मिरचीचा ठेचा घ्यायचा असा आबडधोबड, आणि मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि लाल मसाला थोडासा टाकायचा, आणि भरायची कापून. अशी सोपी आहे बघा, काय नाही त्याला. अशी करून बघा तुम्ही, कमेंट करून सांगा मला कशी लागते. आणि फ्राय करायची वाफेवर, पाणी बिणी नाही टाकायचं. मस्त होते, तोंडी लावायला वरण भातावर. भेंडी फ्राय बघा कशी वाटली. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही कशी बनवते आवडली तर नक्की तुम्ही करून बघा, आणि मग मला कमेंट करा. तुम्ही अशी भरायची, मस्त सगळीकडं भरायची, अशी पूर्ण अशी भरायची. शेंगदाणे दाबून असं दाबून भरायचं. अशी भरायची, पडत नाही, निघत नाही, काय नाही. फ्राय करताना राहायला लागू वरून टाकून द्यायचं होतं. कशी असं दाबून भरायचं, असं आतमध्ये. कशी भरली आहे ना फुल, अशी भरायची. मस्त भेंडी फ्राय करा. तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. तिखटाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे टाकायचं. मुलं जसं खातात तिखट त्याप्रमाणे टाकायचं थोडंसं. मस्त अशी भरायची, तेल टाकायचं, फ्राय करायची वाफेवर. अशी ताट झाकून ठेवून नक्की तुम्ही करून बघा कशी वाटली, आणि मला सांगा कशी वाटते तुम्हाला भेंडी फ्राय. अशी भरायची, अशी दाबायची भरून, म्हणजे निघत नाही. कशी भरते बघा, कशी भरायची, अशी दाबायची. भरली हाताला चिटकलेलं असतं ना, असं काढून घ्यायचं. त्याला काय होते, टाकायचा भाजीमध्ये वरून, तरी चालते. मस्तपैकी भरली बा सगळी भेंडी आहे ना, मस्तपैकी भरली है ना, दिसली. आता हे तेल टाकलंय मी कढई फ्राय करायला.
याच्यावर वाफेवर करायचे मस्त. पाणी टाकायचं थोडंसं, नाही जळणार नाही त्या. असं पाणी ठेवलं ना खाली लागत नाही, वाफेवर होते मस्तपैकी. बघा तुम्ही अशी करून बघा कशी वाटते मला सांगा. कशी वाटते मला नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. शेंगदाणा लाडू बनवले. कमेंट करून सांगा तुम्हाला शेंगदाणा लाडू बघायचे असले तर. शेंगदाण्याने गुळ, मुलांना कॅल्शियम कमी असले तर अशी द्यायची करून मस्तपैकी. बघा छान झालेत आपले. सांगा बरं कमेंट करून शेंगदाणा लाडू बघायचे असले तर. तर आता आपण बघूया हलवून. भेंडी फ्राय कशा वाटतं मला नक्की कमेंट करून सांग. हलवत राहायचं मध्ये 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 म्हणजे त्यात सापडायला लागून व्यवस्थित. थोडंच असं झाकण ठेवायचं, जवळ होत नाही तेवढं असं झाकण ठेवून ठेवून करायचं. करून बघा तुम्ही. लसूण मिरची शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, लसूण मिरची असं कुटून घ्यायचं. कशी वाटली भेंडी भाजी सांगा मला कमेंट करून. असं थोडंसं पाणी मारायचं, थोडंसं पाणी मारायचं, थोडंसं चिपका मारायचा.
आपली भेंडी बघा मस्त हिरवीगार भेंडी फ्राय करून बघा तुम्ही अशी मस्तपैकी झाली बघा, छान झाली अशी अशी डाळ भात सोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही, खाऊ शकता अशी तोंडी लावायला झाली आपली बघा. असं करा तुम्ही, कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट करून. कवळ्या आहेत ना त्या पटकन झाल्या अशा वाफेवर, हिरवीगार झाली मस्त बघा, छान झाली बघा भेंडी फ्राय. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीनच तर बघा छान झाली बघा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.